हिंगोलीत ठाकरेंना धक्का. ठाकरे गटातील 250 कार्यकर्त्यांचा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश. हिंगोलीतील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात आज ठाकरे गटातील 250 कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे हिंगोलीत ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. प्रवेश करणाऱ्या 250 कार्यकर्त्यांमध्ये 6 गावच्या सरपंचांचा देखील समावेश आहे. हा प्रवेश सोहळा हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात पार पडलाय. आज हिंगोली जिल्ह्यातील 6 गावच्या सरपंचांनी आणि संपूर्ण सदस्य हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मग त्याच्यामध्ये जामगव्हाण असेल, त्याच्यामध्ये वसई असेल, येडूत असेल, पिपळदरी असेल, राजदरी, आमदरी या ठिकाणच्या सर्व संपूर्ण सदस्य आणि सरपंचाचा जाहीरपणे प्रवेश झालेला आहे. या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवसेनेमध्ये उभाटा गटाचे जे काही कार्यकर्ते राहिले होते ते संपूर्ण शिवसेनेमध्ये आलेले आहेत. आता 2024ची जी विधानसभा आणि लोकसभा आहे याची कशा पद्धतीने पूर्वतयारी चालू आहे? या ठिकाणी तयारी तर आमची पूर्वीपासूनच चालू असते. शिवसेना आहे त्याच्यामुळे आम्हाला तयारी करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी तिन्ही आमदार आणि एक खासदार हे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहेत. आता सर, आता येणारी जी निवडणूक आहे याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही राहणार, तर याच्यामध्ये जे आमदार आणि खासदारसाठी कोणाचं म्हणजे निवड होणार, काय कोणता चेहरा समोर? यामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी बसतील आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या जागा वाटप करतील. त्यांचा आदेश आमच्याकडे आल्याच्या नंतर हा आदेश शिवसैनिक सराखोपे असतो. आदेश देणं आणि त्या आदेशाचं पालन करणं हे एक शिवसैनिकाचा धर्म आहे.